अमर साबळे हे लक्षात ठेवा, आतापर्यंत फार संयमाने आणि इज्जतीत आम्ही सगळे तुमच्याशी बोलत आहोत, पण ह्यापुढे जर असे शब्द तुम्ही बाळासाहेबांच्या बद्दल वापरले तर वंचितचे कार्यकर्ते तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही। ती सरळ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका करून पहिल्यांदा तर तुम्ही तुमची पात्रता बाळासाहेबांबद्दल बोलायची आहे का हा विचार तुम्ही करावा। नमस्कार मित्रांनो, भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। मित्रांनो, सध्या चर्चेत असलेले एप्स्टीन फाईल प्रकरण पुन्हा एकदा राजकारणात तापले आहे। या फाईलमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय आणि नामवंत व्यक्तीची नावे चर्चेत आली असल्याचे सांगितले जात आहे। त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असल्याचा दावा काही ठिकाणी करण्यात आला आहे। या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने 2 मार्च रोजी आंदोलन केले होते। या आंदोलनामुळे RSS आणि भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचा आरोप वंचितच्या नेत्याकडून केला जात आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या टीकेला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षताई रूपवते यांनी अमर साबळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। उत्कर्षताई रूपवते यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की अमर साबळे यांनी खासदार असताना समाजाच्या कोणत्या प्रश्नावर आवाज उठवला? दलित, आदिवासी आणि वंचित समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी कधी सरकारकडे धाव घेतली का? अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी कधी ठाम भूमिका घेतली आहे का? त्यांच्या मते भाजपमधील काही नेते बेताल वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। रूपवते यांनी असेही म्हटले आहे की दलित आणि आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होत असताना अमर साबळे कुठेही दिसत नाहीत। मात्र जेव्हा बाळासाहेब आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करतात तेव्हा काही लोकांना त्यांचा त्रास होतो। त्याचबरोबर त्यांनी इशाराही दिला आहे की जर अमर साबळे यांनी पुन्हा अशा प्रकारची बेताल वक्तव्य केली तर महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही। हा चाटुकार राजकारण करणाऱ्यांसाठी आमचा स्पष्ट इशारा आहे, असेही त्यांनी सांगितले आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसात यावर आणखी प्रतिक्रिया घेण्याची शक्यता आहे। मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद। सगळ्यांना जय भीम। 2 मार्च रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एप्स्टीन फाईलच्या मुद्द्यावर आणि मोदीजींना काही प्रश्न विचारण्यासाठी जो मोर्चा वंचित बहुजन आघाडी आणि मुंबईतल्या अनेक संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला, त्याच्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन हललेली दिसते। त्याचं कारण हे आहे की ज्यांना प्रश्न विचारले गेले त्यांनी तर कोणीच काही उत्तर दिलेलं नाही। मोदीजींचं अजूनही काही स्पष्टीकरण नाही किंवा त्या बाबतीत कुठलीही वाच्यता नाही, पण ज्यांचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही, काडी मात्रही संबंध नाही, अशांनी भल्या भल्यांनी तिथे आता आपली प्रतिक्रिया द्यायला सुरू केलंय। आणि प्रतिक्रिया द्यायची तर कशी चाललाय ह्याचा जरा तरी विचार करा। राहिला एप्स्टीन आणि मोदींचा प्रश्न, बाळासाहेबांनी जे सांगितलंय ना ते जर करून दाखवलं आणि खरंच काही निघालं ना, तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवण्याची पण जागा राहणार नाही। त्यामुळे टीका करा, जरूर करा, पण स्वतःच्या लायकीत राहून करा आणि मुद्द्यांवर टीका करा। जे मुद्दे विचारले गेले, जे प्रश्न विचारले गेले त्याची उत्तर द्यायला सांगा मोदीजींना आणि मग तुम्ही अमर साबळे येऊन इथे बोला। तुम्ही ती सरळ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका करून पहिल्यांदा तर तुम्ही तुमची पात्रता बाळासाहेबांबद्दल बोलायची आहे का हा विचार तुम्ही करावा। अमर साबळे नावाचे भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार हे अत्यंत वेडावाकड्या शब्दामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करत आहेत, दिशाभूल करत आहेत, समाजामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी वक्तव्य ते बाळासाहेबांबद्दल करतायत। या अमर साबळे साहेबांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत।
आजच्या परिस्थितीमध्ये समाजाबद्दल असो किंवा एकूणच महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल असो, तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती कधी आवाज उचललाय? कुठल्या मुद्द्यांसाठी कधी तुमच्या नेतृत्वाकडे तुम्ही धाव घेतली आहे की महाराष्ट्रासाठी किंवा आमच्या समाजासाठी हे करणं गरजेचं आहे, इथे अत्याचार होत आहेत, अन्याय होतोय, तुम्ही इथे काहीतरी केलं पाहिजे, हे असं तुम्ही कधी स्वतःहून बोलले आहात का हो अमर साबळे साहेब? तुमच्या पक्षातले अनेक नेते हे बेभान वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं एक कारस्थान करतात, त्याच्याबद्दल तुम्ही चकार शब्द कधी बोललेला आहात का? समाजावरच्या माणसांवरती जेव्हा दलित समूहांच्या, आदिवासी समूहांच्या माणसांवरती अन्याय अत्याचार होतो, तेव्हा अमर साबळे साहेब तुम्ही कुठेही महाराष्ट्रात दिसत नाहीत. फक्त मोदीजींवरती बाळासाहेब आंबेडकर बोलले म्हणून तुम्हाला इतका जळफळाट का झाला पाहिजे? बरं, मोदी हे तुमच्या पक्षाचे नेते असले तरी आज ते भारताचे प्रधानमंत्री आहेत आणि भारताचे प्रधानमंत्री म्हणून, भारताचा नागरिक म्हणून आम्हालाही त्यांना प्रश्न विचारायचे अधिकार आहेत, जे आम्ही विचारत आहोत. त्याच्याबद्दल एवढं तुम्हाला त्रास व्हायची काय गरज आहे? आणि जे प्रश्न होते ते साधे सरळ आहेत की एप्स्टीन फाईल मध्ये मोदीजींचं नाव आलेलं आहे, ते कुठल्या संदर्भात आलेलं आहे त्याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. त्याच्याबद्दलही जर ते बोलायला नाही म्हणत असतील तर ही फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढं होऊनही अमर साबळे जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया देतात तेव्हा त्यांच्या मागे लटकलेले फोटो बघा. फक्त मोदीजींचे फोटो होते. ऑनलाईन प्रचंड ट्रोलिंग झाल्यानंतर कुठेतरी शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांनी लावला. म्हणजे फक्त फोटो पुरती महापुरुषांना वापर तुम्ही करताय आणि खरी चाकरी ही तुम्ही मोदींची करताय हे विसरून तुम्ही चालणार नाही. अमर साबळे हे लक्षात ठेवा. आतापर्यंत फार संयमाने आणि इज्जतीत आम्ही सगळे तुमच्याशी बोलत आहोत, पण ह्यापुढे जर असे शब्द तुम्ही बाळासाहेबांच्या बद्दल वापरले तर वंचितचे कार्यकर्ते तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही.